हॅलो. हॅलो. माझा आवाज येतोय का? माझा आवाज येत असेल तर प्लीज सांगा. जे कोणी लाईव्ह आहे, जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी मला सांगा की आवाज येत आहे का. हेडफोन लावलेला नाही आहे, त्यामुळे व्हॉइस कनेक्टिव्हिटी आहे का नाही आहे ते कळत नाही आहे. आवाज येतोय का निलेश? निलेश, आवाज येतोय का? जय भीम सर्वांना. ओके, थँक्यू. आवाज हाय. ओके. नीता सावरकर आणि आज आपण पुन्हा परत भेटतोय. आज मी बोलणार आहे अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यांच्या साहित्यातील अस्पृश्य जाती अंतर्गत व्यवहाराचे अन्वयार्थ आंबेडकरवादी इतिहास लेखनाच्या परिप्रेक्ष्यातून. माझ्या ह्या विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. तसेच अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आहे, तर अण्णाभाऊ साठे यांच्या चारित्र्य संपन्न लेखणीला व त्यांच्या साहित्याला अभिवादन. त्याचबरोबर ज्या विषयावर आज मी बोलणार आहे तो विषय हा 2 भागांमध्ये आहे. त्याचा जो पहिला भाग आहे तो भाग हा बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहे आणि जो दुसरा भाग आहे तो बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले जे इतिहास लेखनाचे पॅरामीटर्स आहे ते पॅरामीटर्स लावून आपण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून कशा पद्धतीने इतिहासामध्ये असणारे किंवा इतिहासामध्ये लागणारे तथ्य आपण गोळा करून त्यातनं इतिहासाची एक पुनर्मांडणी करू शकतो, अशा 2 भागांमध्ये माझं आजचं हे स्पीच असणार आहे. तर इतिहासामध्ये लॅझी लॉस आणि सीन बॉस हे जे 2 इतिहासकार आहे यांनी नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री या 2 जे आहेत, म्हणजे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे जे 2 टर्म्स आहेत याच्यानुसार असं म्हणतात की जर लिखित कुठल्याही घटनेचा लिखित पुरावा नसेल तर आपण इतिहास लिहू शकत नाही. ही खरं म्हणजे इतिहासामधली खूप मोठी कोंडी आहे, कारण लिखित पुरावे हे प्रत्येक गोष्टीबाबत उपलब्ध असतातच असं काही नाही. तर मग ज्यांच्या संबंधीचे ज्यांनी केलेल्या कर्तृत्वाचे जर पुरावे नसतील तर मग काय त्यांचा इतिहास नसतो का? तर त्यांचाही इतिहास असतो. आणि ही जी कोंडी आहे ही कोंडी फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी म्हणजे आपले जे पूर्वज होते की ज्यांनी हजारो वर्षाची जी शोषणाची परंपरा आहे त्याचे ते शिकार होते, ह्या सर्व शोषणाच्या परंपरेला इतिहासामध्ये बाबासाहेबांनी आणलं. बाबासाहेबांनी हू वर दी शूद्राज लिहिलं, बाबासाहेबांनी दी अनटचेबल्स लिहिलं, स्त्रियांविषयीचं बाबासाहेबांनी लिखाण केलं आणि हे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने बाबासाहेबांनी केलेलं लिखाण आहे. मग आता आपल्याला माहीत आहे की जे अस्पृश्य होते तर अस्पृश्यांच्या तर इतिहासाचे असे कुठले लिखित साधनं नव्हते, तरी पण बाबासाहेबांनी ते लिहिलं. मग ते लिहित असताना किंवा बाबासाहेबांचं कोणतंही पुस्तक असेल तर ते लिहित असताना त्याला एक विशिष्ट मेथोडॉलॉजी बाबासाहेबांनी वापरली. तर त्या बाबासाहेबांनी त्याची काय मेथोडॉलॉजी वापरली ती वापरून आपण इतरही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधनं इतिहासाचे तथ्य हे वेगळे करून एक इतिहासाची सलग अशी मांडणी करू शकतो, असं आजच्या या माझ्या व्याख्यानामध्ये आहे. तर बाबासाहेबांनी दी अनटचेबल्स नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये ॲक्च्युली दी अनटचेबल्स हे जे पुस्तक आहे हे हू वर दी शूद्राज हे आधी लिहिलेलं, त्यानंतर दी अनटचेबल्स लिहिलेलं. दी अनटचेबल्समध्ये बाबासाहेब असं म्हणतात की फक्त अस्पृश्यांचाच नाही तर भटक्यांचा आणि आदिवासींचा सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे. आणि मग हा इतिहास लिहिण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कारण पुरावे तर नाही आहेत लिखित. मग बाबासाहेब म्हणतात की जर असा कुठला एखादा नियम असेल की फक्त लिखितच पुरावा असेल तरच आपण लिहू शकतो, तर हा नियम दुष्ट आहे. कारण लिखित पुरावे हे कुणाचे असू शकतात, तर त्या कालखंडामध्ये
जी माणसं हे राज्यकर्ते होते, जी माणसं डॉमिनेट करणारे होते, फक्त त्यांचेच असणार. मग ज्यांचं शोषण झालं, जे गावकुसाच्या बाहेर राहतात, जे जंगलामध्ये राहतात, अशा लोकांचा जर इतिहास लिहायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे. पण तत्पूर्वी म्हणजे बाबासाहेब ही जी मांडणी करतात तर ही का करतात, त्याची एक पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. आणि ती जी पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की बाबासाहेब जेव्हा शिकत असतात तेव्हा त्यांचे शिक्षक असतात, त्यांचं नाव आहे प्रोफेसर सेलिगमन. तर प्रोफेसर सेलिगमन ह्यांच्याविषयी बाबासाहेबांनी नवयुगच्या अंकामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने, बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवयुगने एक अंक काढला होता. त्या अंकामध्ये बाबासाहेबांनी प्रोफेसर कसा असावा या विषयावर त्यांची मुलाखत दिलेली आहे. आणि त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी माझ्या प्रोफेसर्सला म्हणजे प्रोफेसर सेलिगमन यांना असं विचारलं होतं की संशोधन कसं करायचं. तर ते प्रोफेसर्स म्हणतात की तू तुझं म्हणजे बाबासाहेबांना ते प्रोफेसर म्हणतात की तू तुझं वाचनाचं जे काम आहे किंवा तुझं अभ्यासाचं जे काम आहे ते तू अगदी म्हणजे कंटिन्युअसली ते सुरू ठेव आणि मग तुला आपोआपच कळेल की आपण कशा पद्धतीने संशोधन करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे. बाबासाहेब पुढे म्हणतात की त्याप्रमाणे मी स्वतःच विचार करू लागलो, वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसे करता येते याचा चांगला धडा मिळालेला आहे. मी आत्ता हे जे काय बोलणार आहे हा मी मागच्या महिन्यामध्ये लिहिला रिसर्च पेपर होता, तो प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे नंतर तो तुम्हाला अवेलेबल होईल. बट इफ कुणाला नोट डाऊन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण तो पेजवर तुम्हाला दिसेल. बाबासाहेब म्हणतात की मग नंतर मी स्वतःच शिकलो की कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःलाच मार्गदर्शन करायला पाहिजे. याचा अर्थ काय आहे की संशोधन करताना बाबासाहेबांनी त्यांचे जे प्रोफेसर होते सेलिगमन त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की कसं करायला पाहिजे. आणि त्यातनं मग बाबासाहेब म्हणतात की मला नंतर स्वतःलाच कळालं की मी कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. म्हणजे संशोधनामध्ये कशा पद्धतीने पुढे जावं ह्याची जी प्रक्रिया होती बाबासाहेबांच्या बाबतीतली ही त्यांच्या वाचनातून, त्यांच्या लिखाणातून विकसित झाली असं आपण म्हणू शकतो. तर बाबासाहेबांनी दी अनटचेबल्स हा ग्रंथ लिहत असताना, आता तो अस्पृश्यांविषयीचा ग्रंथ आहे, आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे. तर त्या ग्रंथाच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये पहिली गोष्ट जी होती ती बाबासाहेबांनी नाकारली की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. म्हणजे एखादा जर लिखित पुरावा नसेल तर इतिहास असू शकत नाही, असा जर कुठला नियम असेल तर तो दुष्ट आहे. नो म्हणजे याचा अर्थ असा आहे, बाबासाहेबांच्याच भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बाबासाहेब असं म्हणतात की ऐतिहासिक घडामोडींच्या निष्कर्षावर नियंत्रण ठेवणारा असा जर एखादा नियम असेल व तो प्रत्यक्ष घटनेचा पुरावा पाहिल्याशिवाय बाकी कशाचाच विचार करणार नसेल तर असा नियम हा दुष्ट आहे. बाबासाहेबांनी इतिहास लेखनामधली ही खूप मोठी कोंडी फोडलेली आहे. आणि ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की हजारो वर्षाच्या शोषणाच्या ज्या परंपरा होत्या, ज्या माणसांना लिहिण्याचा हक्क नव्हता, ज्या माणसांना म्हणजे गल्लीमधनं अगदी भर वस्तीतनं जाण्याचा अधिकार नव्हता, त्यांना भर उन्हात म्हणजे दुपारी जेव्हा सूर्य हा त्यांच्या डोक्यावर असेल त्यावेळेला निघावं लागत असे, त्यांना चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता. अशा अस्पृश्य माणसाविषयीचं लिखाण कशा पद्धतीने करावं हा खूप मोठा प्रश्न जो बाबासाहेबांनी दी अनटचेबल्स हा जो ग्रंथ लिहिला त्याच्या सुरुवातीलाच तो आपल्याला सोडवून दिलाय. मग बाबासाहेब म्हणतात की ज्यांचे पुरावे नाही आहे मग आता त्यांच्याविषयीचं तुम्ही लिहिणार कसं. तर बाबासाहेब दुसरी एक गोष्ट सांगतात की गृहीत पक्ष म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी तुम्हाला आता मांडायचं आहे की बाबा अस्पृश्यांचं असं असं शोषण झालं किंवा अस्पृश्यांची शैक्षणिक परिस्थिती अशी अशी होती, एक काही पण तुम्हाला जे काही गृहीतक मांडायचं असेल ते गृहीतक, तर ते गृहीतक जे आहे तो जो गृहीत पक्ष आहे तो सभोवतालच्या घटनांशी सुसंगत असावा. त्या घटनांचे स्पष्टीकरण त्यात असावे म्हणजे आपण जे मांडणार आहोत त्याच्यामध्ये, आणि त्याचा त्याने अन्वयार्थ लावावा. म्हणजे
आपल्या आंबेडकरवादी संपूर्ण जे चळवळ आहे, आपल्या चळवळीचं एक जे वैशिष्ट्य आहे ना, की आपल्याकडे तर्क करण्याची जी शक्ती आहे किंवा तर्काधिष्ठित विचार करण्याचा जो आपला हे आहे, म्हणजे आपल्याला ती सवय आहे की आपण प्रत्येक गोष्टीचं कारण, कार्य, कारण, भाव ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधत असतो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही बाबासाहेब म्हणतात की तुम्ही तिथं अन्वयार्थ लावला पाहिजे. तुम्ही तर्काच्या आधारे त्या घटनांची जी सुसंगती आहे ती लावली पाहिजे. आता हे सगळं लावून झाल्यावर आपण जे केलेलं आहे ते योग्य आहे की नाही किंवा ते इतिहासाच्या चौकटीत बसतं की नाही, यासाठी बाबासाहेबांनी एक तिसरा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एखादी गोष्टीची पडताळणी करण्यासाठी आपण क्रॉस चेक केलं पाहिजे. तर ते क्रॉस चेक करण्यासाठी बाबासाहेब म्हणतात की हा सिद्धांत विशुद्ध अनुमानावर आधारित आहे की नाही व हा सिद्धांत शक्य कोटीतील आहे की नाही. म्हणजे तुम्ही लावलेला तर्क हा विशुद्ध अनुमानावर आधारित आहे की नाही आणि तुम्ही लावलेला तर्क ही गोष्ट शक्य आहे की नाही. ह्या 3 गोष्टी बाबासाहेब सांगतात आणि ह्या 3 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही इतर कोणत्याही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला आदिवासींचा अभ्यास करायचा असेल, आपल्याला स्त्रियांचा अभ्यास करायचा असेल, तर ह्या लोकांचा अभ्यास करण्यासाठीचे हे जे 3 नियम बाबासाहेब सांगतात हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या 3 नियमांबरोबर आपण अस्पृश्य लोकांचं, आदिवासी लोकांचा, स्त्रियांचा की ज्यांचा तत्कालीन जे शासनकर्ते होते, ज्यांनी त्यांची कधीही साधी नोंद घेतली नाही. म्हणजे आपण आजही बघू शकतो की एखाद्या फॅमिलीवर जर अन्याय झाला तर त्या फॅमिलीचं आजही पूर्णपणे कुठेही पेपरला येत नाही. ही आजची सुद्धा अवस्था आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर सपोज विहार बांधण्याचं काम करत असू आणि तिथे जर काही प्रॉब्लेम झाला तर फार मोजकीच नावं येतात, सगळ्यांची नावं येत नाही आणि विशेषतः त्यामध्ये स्त्रियांची नावं येत नाही. मग अशा वेळेला आपण काय करणार, ह्या सगळ्यांचा जर इतिहास लिहायचा असेल आणि लिटरली म्हणजे बाबासाहेबांनी ह्या ज्या गोष्टी सांगितल्या यातनं आपण कोकणातल्या गडकिल्ल्यांचा सुद्धा इतिहास लिहू शकतो. बाबासाहेबांची इतिहास लेखन पद्धती वापरून आपण कोकणामध्ये जे काही गडकिल्ले आहे त्यामध्ये अस्पृश्य लोकांचं जे काही योगदान आहे त्याचा सुद्धा आपण इतिहास या पद्धतीने लिहू शकतो. ज्या वेळेला मी कोकणातल्या आंबेडकरी चळवळीवर म्हणजे ह्या विषयावर जेव्हा बोलेल तेव्हा आपण त्यावर सविस्तर बोलू. तर ह्या सर्व लोकांचा इतिहास लिहिताना किंवा तो शोधताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, तर त्या गोष्टी आहेत की आपल्या आदिवासी, अस्पृश्य, स्त्रिया ह्या सर्व लोकांची जी माहिती आहे ती कशामध्ये येते, ती त्यांच्या गाण्यामध्ये येते, ती त्यांच्या कथांमध्ये येते किंवा शासक जे लोक असतात तर त्यांचे जे साधनं असतात त्या साधनांमध्ये तुरळक पद्धतीने कुठेतरी येते किंवा आर्किओलॉजिकल जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सापडतं. पण हे अगदी तुटक स्वरूपामध्ये असतं. पण ह्याला जोडण्यासाठी आपण काय करावं त्याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकर देतात. अशाच पद्धतीने म्हणजे ही जी पद्धत आहे ह्याच पद्धतीने आपण अण्णाभाऊ साठे ह्यांच्या साहित्याकडे बघणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य काय आहे, तर अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे ते सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांनी भरपूर म्हणजे भरलेलं असं साहित्य आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला ग्रामीण जीवन सापडतं. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला मध्ययुगीन महाराष्ट्राची जी खेड्यांची रचना आहे ती सापडते. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आपल्याला म्हणजे जी गोष्ट कुठे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळणार नाही अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये सापडतात. तर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या म्हणजे सर्वच्या सर्व साहित्याविषयी मी बोलणार नाही, परंतु काही एक 2-4 उदाहरणं आपण घेऊ आणि मग त्यानंतर आपण ते समजून घेऊया की ते कशा पद्धतीने आपण करू शकतो. त्यातलं पहिलं उदाहरण मी घेतेय ती म्हणजे फकीरा ही कादंबरी. फकीरा ही जी कादंबरी आहे ती जवळजवळ बऱ्याच लोकांनी वाचलेली आहे. वाचली नसेल तर खूप लोकांनी त्यावर बोललेलं आहे आणि फकीरा ह्या कादंबरीवर चित्रपट सुद्धा आहे. तर हा जो फकीरा असतो हा फकीरा मातंग समाजातलं एक नेतृत्व आहे, तो नायक आहे आणि हा नायक त्या तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये बंड करणारा नायक आहे. हा नायक
त्या समाजासाठी झिजणारा नायक आहे. हा नायक, त्याला एक शौर्याची परंपरा आहे, ती त्याच्या वडिलांपासून आहे आणि त्याच्या पूर्वजांपासून सुद्धा आहे. कारण त्याच्या हातामध्ये असणारी ही जी तलवार आहे, हे त्याचे जे पूर्वज आहे, ते पूर्वज कुठेतरी सैन्यामध्ये असले पाहिजे, त्याचं ते उदाहरण आहे. हा फकीरा हा एका पाटलाच्या घरातनं वाड्यातनं पैसे जे आहे ते लुटून आणून त्या गावामध्ये वाटतो, त्या गावातल्या लोकांना तो देतो. ह्याचा परिणाम जो होतो, तो जो परिणाम आहे तो असा आहे की गावातली लोक ही फकीराच्या विरोधामध्ये फितूर होतात. त्यामध्ये नावं पण आहे, त्यामध्ये पाटील आहे आणि बरेच लोक आहे की जे ब्रिटिशांना सांगतात आणि त्या गावातल्या मातंग आणि महार लोकांना 3 वेळेस हजेरी लावायला सांगतात. आता 3 वेळेस जर ही माणसं हजेरी लावणार तर मग ती कमवणार काय, खाणार काय, पिणार काय आणि मुलांना काय देणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. ह्या गोष्टीनंतर बऱ्याचशा मध्ये घटना आहेत आणि त्या घटनानंतर ब्रिटिश अधिकारी हे फकीराच्या नावाने वॉरंट काढतात आणि वॉरंट काढून त्या गावातले जे लोक आहेत ते लोक ते ओलीस धरतात आणि ओलीस धरून फकीरा हा शरण येतो. आता फकीरा ही जी कादंबरी आहे, ह्या कादंबरीमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने, म्हणजे त्यामध्ये जो मायकल जॉन हा जो ब्रिटिश अधिकारी आहे, ह्या ब्रिटिश अधिकारी हा ह्या गोष्टीची नोंद कशी करेल, तर हा त्या गोष्टीची जी नोंद आहे ती ब्रिटिश लोकांच्या दृष्टीने करेल. म्हणजे त्याचं निघालेलं वॉरंट असेल किंवा तो महसूल व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था ह्याला डिस्टर्ब करणारा माणूस म्हणून त्याची नोंद होईल. अशा पद्धतीने फकीराचं जे हिस्ट्री आहे ते ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातनं असेल. परंतु हा जो फकीरा आहे, हा फकीरा तर तेवढंच एक गोष्ट सत्य नाही आहे ना. म्हणजे फकीराची दुसरी पण एक बाजू आहे, ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ती बाजू समजून घेण्यासाठी अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी फकीराच्या बाजूने ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींना आपण जर क्रमवार लावलं आणि ती क्रमवार लावून आपण जर तिथं अशी मांडणी केली की फकीरा याने असं का केलं, किंवा फकीरा हा ब्रिटिशांना जरी घातक वाटत होता तरी त्या गावातल्या लोकांना तो घातक वाटत नव्हता, कारण तो त्यांच्यासाठी काम करत होता. ज्या लोकांना दिवसभरातनं 3 वेळा पोलीस चौकीमध्ये जाऊन त्यांना हजेरी द्यायची असेल, त्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न होताच ना. तर तो सोडवण्याचं जे काम आहे ते कोणी केलं, ते जे काम आहे ते फकीरांनी केलं. मग ते फकीरांनी केल्यामुळे तिथल्या सामान्य माणसासाठी तो नायक आहे. मग त्याची नायक म्हणून जी बाजू आहे, त्याचं नायक म्हणून असणारं जे कर्तृत्व आहे ना, तर ते इतिहासाच्या कक्षेमध्ये येण्यासाठी, कारण की इथल्या समाजव्यवस्थेने फकीराला तशा पद्धतीने वागायला, तशा पद्धतीचे गुन्हे करायला मजबूर केलेलं असतं. त्यामुळे फकीराचा जरी इतिहास लिहायचा असेल तर तो आपण या पद्धतीने लिहू शकतो. त्याचबरोबर जो मुख्य आणि मेन विषय आहे तो आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जी समाजव्यवस्था आहे, समाजव्यवस्थेमध्ये मातंग, महार, चांभार आणि ढोर ह्या ज्या शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या जाती आहे, यांच्यामध्ये कायम एक म्हणतात ना त्याला इनव्हिजिबल तणाव असतो किंवा इनव्हिजिबल म्हणजे अशी एकता आपल्याला दिसून येत नाही. तिथं कायम एक संशयाचा छोटासा धागा तो आजही आपल्याला दिसतो एकमेकांविषयी, किंवा आम्ही श्रेष्ठ हे कनिष्ठ असं. तर हे असं का होतं, ह्याचं अतिशय उत्तम विश्लेषण हे अण्णाभाऊ साठेंच्या उपकाराची फेड ह्या कथेमध्ये आहे. ही कथा माझ्या दृष्टीने एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून मला खूप महत्त्वाची वाटते आणि ती प्रचंड म्हणजे सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीला ती स्पर्श करते. एवढंच नाही तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरोत्तर जी काही दलित चळवळ आहे तर त्याचे सुद्धा संदर्भ आपल्याला त्या कथेमध्ये दिसतात. काय आहे ती कथा? ती कथा अशी आहे की त्यामध्ये लखू नावाचा मांग आहे, मळू नावाचा महार आहे, शंकर नावाचा चांभार आहे आणि मन्या नावाचा परीट आहे. आणि ह्या चौघांच्या अवतीभोवती ती कथा फिरते. ही कथा बलुतेदारी पद्धतीवर सुद्धा एका वेगळ्या प्रकारे एक
फोकस ज्याला आपण म्हणूयात तो टाकते. आणि जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणजे गावकुसामध्ये ज्या लोकांचं सर्वात जास्त शोषण झालं ती महार लोक. हे म्हणजे सगळ्यात जास्त गावकीची कामं जर कुणी केली असतील तर ती महार लोकांनी केली, पण सगळ्यात जास्त शोषण, सर्वात जास्त अन्याय जर कुणावर झाला असेल तर तो गावातल्या महार लोकांवर झाला. तर त्याचं तंतोतंत आणि अक्षरशः म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्थ असणारी अशी ही कथा आहे. तर ही कथा जे त्याचे जे डायलॉग्स आहे ते डायलॉग सांगत सांगत आपण पुढे जाऊया आणि त्याचं विश्लेषण आपण बघूया. तर ही जी कथा आहे त्याचं सीन असा आहे की शंकर चांभाराच्या घरी तो मन्यापरीट जो आहे, मन्यापरीट म्हणजे तो जो मन्यापरीट आहे, याला जर आपण आताच्या सोशल टर्म्समध्ये जर म्हणजे बांधला तो कुठं बसेल तर तो ओबीसीमध्ये बसतो. तर हा मन्यापरीटचं जुनं जे चप्पल आहे ते चप्पल सांधण्याचं काम हा शंकर चांभार करत असतो. म्हणजे तो बसलेला असतो त्याच्या पडवीमध्ये. आणि थोड्या वेळाने लखू मांग येतो तर त्याची पण चप्पल तुटलेली असते. आणि त्यानंतर मळू महार सुद्धा येतो तर त्याची सुद्धा जी चप्पल आहे ती तुटलेली असते. दोघं पण येतात आणि असे लांब बसतात. ते लांब बसतात आणि मग ते मन्यापरीचं चप्पल शिवून झाल्यानंतर मळू महार जे आहे, ॲक्च्युली मळू महार म्हणजे मळू नाना, हे वयाने खूप मोठे असतात. त्याच्यामुळे जो शंकर चांभार आहे तो त्याच्याजवळची आरी आणि सळ हे मळू नानाकडे फेकतो, म्हणजे मळू महार यांच्याकडे तो असं दुरून फेकतो. ओके. सो शेड्यूल कास्टमध्ये ज्या जाती येतात त्या जातींमध्ये सुद्धा जी हायरार्की आहे की म्हणजे चांभार जे आहे ते म्हणजे उच्च समजतात किंवा समजले जातात आणि त्यांच्यापेक्षा खालचे मांग, महार आणि ढोर हे असे. तर तो काय करतो की त्याला असं ते दुरून फेकून देतो आणि तेवढ्यात लखू मांग पण म्हणतो की तू मला पण दे. तर शंकर चांभार म्हणतो की माझ्याकडे आहे एक आरी आणि सळ आणि मागता तुम्ही दोघं तर कसं व्हायचं, नाहीतर ममईच्या भांडणावानी हितच भांडण लागेल. हे जे शब्द आहे हे शब्द आपल्याला सांगतात की ममईच्या भांडणावानी हितच भांडण लागेल म्हणजे काय, तर मुंबईसह महाराष्ट्र हा जो काही संघर्ष होता तो संघर्ष ह्या वाक्यामध्ये आपल्याला दिसतो की ते मळू महाराज शंकर चांभाराला ते माहीत आहे मुंबई गुजरातची का मुंबई महाराष्ट्राची. हा जो वाद झाला होता त्या म्हणजे तो जो वाद होता तो वाद ह्या शब्दांमध्ये, कारण की तो तत्कालीन असावा म्हणजे त्या कालखंडामध्ये ती कथा लिहिलेली असेल त्यामुळे ते शब्द तिथे येतात, म्हणजे तो संदर्भ आहे कंटेम्पररी त्या कथेमध्ये. त्यानंतर दुसरा असा मुद्दा होतो की चांभार जो आहे ना तो असं त्याला असं दुरून देतो. तो त्याचे जे म्हणजे तो जसं परीटचं जुनं चप्पल शंकर चांभार हातामध्ये घेऊन शिवतो ना तशा पद्धतीने तो महाराचं म्हणजे मळू नानाचं आणि लखू मांग ह्या दोघांची चप्पल स्वतःच्या हातामध्ये घेऊन तो शिवत नाही. तर मग असं हा का करतो किंवा हा असं का करत असेल बाबा, तर त्याचे आपण जर थोडासा पाठीमागे विचार केला तर ह्याची जी पाळंमुळं आहे ती आपल्याला पेशवाईमध्ये दिसतात. पी ए गवळी सरांचा खूप चांगला अभ्यास पेशवेकालीन समाजव्यवस्थेवर आहे. तर मी त्यांच्याच पुस्तकातनं तो संदर्भ घेतलेला आहे की पेशवाईमध्ये चांभार लोकांनी महार लोकांचे जुने चप्पल शिवायचे की नाही शिवायचे यावर वाद निर्माण झाला होता आणि हा वाद पेशव्यांच्या दरबारापर्यंत गेला होता. आणि तो जो वाद होता त्याचा जो निकाल लागलेला आहे तो निकाल मी त्याच तत्कालीन भाषेमध्ये ते आहे, मी तुम्हाला जसंच तसं ते सांगते म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. तो जो निकाल लागलेला आहे तो निकाल असा आहे की बुरुड महार व चांभार प्रांत जुन्नर पुणे यांचा कजिया होता. चांभार म्हणत आपण बुरुडाचे पायपोस जुने सालाबाद सांदीत नाही. बुरुड म्हणत सांदीत आले, म्हणजे याचा अर्थ असा आहे की चांभार लोक असं म्हणायचे की आम्ही बुरुड महार जे आहे तर त्यांचे जुने जे चप्पल आहे ते आम्ही शिवत नव्हतो, पण बुरुड असं म्हणत होते की नाही हे आमचे चप्पल शिवायचे. ओके. त्यानंतर दाखले पाहता बुरुडाचे जुने पायपोस चांभार सांदीत आले ऐसे पुरत नाही. म्हणजे बुरुड महार लोकांचे जे जुने चप्पल आहे
ते चांभार लोक सांदीत, म्हणजे जुन्या चपलांना जेव्हा तुम्ही रिपेअर करता त्याला सांदणे असं म्हणतात, ते सांदत आहे याला कोणताही पुरावा नाही. आणि म्हणून त्याच्यावरनं पेशवियाने तह केला की देशच्या चांभारांनी बुरुडाचे जुने पायपो सांदू नयेत. आणि कोणताही पुरावा नव्हता की जुनी चप्पल महार लोकांचे चांभार लोक शिवायचे. त्याच्यामुळे मग तो पेशव्यांनी असा निर्णय दिला की नाही, जे देशावरचे चांभार आहे त्यांनी जे बुरुड महार लोक आहे त्यांचे जुने चप्पल त्यांनी शिवायचे नाही. ओके, सो आता हा जो निर्णय आहे हा जरी देशावरचे जे चांभार आहे त्यांच्यासाठी जरी हा निर्णय दिला असेल तरीही आधुनिक काळात सुद्धा अशा पद्धतीचे उदाहरणं घडलेले आपल्याला दिसतात. मी ज्यांची आता लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईला जाऊन मुलाखत घेणं मला शक्य नव्हतं. मी ज्यांची मुलाखत म्हणजे व्हॉट्सअपला घेतली आणि त्यांनी ती मला पाठवली, ते ज्यांनी आंबेडकरवादी इतिहास लेखन पद्धतीवर पहिल्यांदा लिहिलं, म्हणजे ज्यांचं पुस्तक जे आहे ते पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे आमचे डॉक्टर लक्ष्मण अवचरमल सर. ते मुंबईला राहतात आणि ते सर तुर्काबादचे आहेत, मराठवाड्यातले आहेत. तर त्यांच्यासुद्धा लहानपणीचा हा अनुभव आहे की त्यांच्या आईची चप्पल सांदायला जेव्हा ते चांभाराकडे गेले आणि जेव्हा त्याने विचारलं की तुम्ही कोणत्या कास्टचे आहे, तर आणि त्यांनी खरं खरं सांगितलं, तर त्यांच्या आईची जी चप्पल आहे ती सुद्धा हातात घेतलेली चप्पल ती फेकून दिली. असा हा अनुभव त्या सरांचा सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे काय फक्त एका विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये होतं असं नाही, तर हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. आणि हे जातीची जी हायरार्की आहे ह्या हायरार्कीमुळे हे होत असतं. अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जो मळू महार गावामध्ये मेलेलं ढोर ओढतो, जो गावाची वेस राखतो, जो गावामध्ये म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये गावकीची जी काही सगळी कामं होती ती सर्वची सर्व कामं करणारा हा जो मळू महार होता, हा बलुतेदारी पद्धतीमध्ये गोष्ट होती की तुम्ही जर शेतकऱ्यांना सेवा देत असाल तर शेतकरी तुम्हाला बलूत देणार. बलूत म्हणजे धान्याच्या स्वरूपामध्ये मिळणारा मोबदला. परंतु तुम्ही शेतकरी नाही आहे, तुम्ही व्यावसायिक आहात, तर तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही सेवा द्यायला पाहिजे. मग ज्या पद्धतीने मळू महार हा संपूर्ण गावाला सेवा देत होता, लखुमांग संपूर्ण गावाला सेवा देत होता, तर जो चांभार आहे किंवा इतर कोणी न्हावी असेल किंवा जे कोणी आहे, तर ह्या सगळ्यांचं काम होतं की सगळ्यांना त्यांनी सेवा द्यायला पाहिजे. परंतु जातीच्या उतरंडीमुळे त्यांच्या ज्या सेवा होत्या, म्हणजे चांभारांची जी सेवा होती ती सेवा त्याच्यापेक्षा जे वरच्या जातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी, आणि त्यांच्यापेक्षा जे खालच्या जातीचे लोक आहेत तर मग त्यांना ती सेवा मिळत असेलच असं काय नव्हतं. म्हणजे आता मळू नानांच्या उदाहरणावरनं आपल्याला ते कळतं. हा झाला ह्या कथेतला एक छोटासा पार्ट. ही कथा अशीच पुढे जाते आणि पुढे जात असताना ते जे चप्पल असतं ते चप्पल कसं सांदायचं हे शंकर चांभार ते मळू नानांना सांगतो की असं टोच, तशी ती दोरी काढ, असं कर, असं तो सांगत असतो. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर शंकर चांभार म्हणतो की महाराचं बी घसरलं. महाराचं बी घसरलं याचा अर्थ असा होतो की बाबा त्यांनी काहीतरी काम चुकीचं केलेलं आहे. तर तो म्हणतो की काय झालं, तर ते म्हणलं की तुम्ही काँग्रेसला पाडलं. हे डायलॉग खूप महत्त्वाचं, तुम्ही काँग्रेसला पाडलं. तर काँग्रेसला पाडलं म्हणजे काय केलं की हा जो काळ आहे हा साधारणतः काळ हा 1956-57 हा काळ आहे. तर त्यावेळेला शेड्यूल कास्ट फेडरेशननी आपलं जे पॉलिटिकल अलायन्स आहे ते महाराष्ट्र समिती जी होती त्या समितीसोबत केलेलं होतं. म्हणजे ह्याचे जे खूप मायन्यूट आणखी जे डिटेल्स आहेत ना, हे सर्वचे सर्व डिटेल्स हे माझ्या रिसर्च पेपरमध्ये आहे. कारण ती जर सगळी भाषा सांगितली तर तुम्हाला सगळ्या लोकांना ते थोडंसं बोर होईल, म्हणून मी खूप गोष्टी स्किप पण करते. तर त्यावेळेला म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं, कारण तोपर्यंत RPI स्थापन झालेलं नव्हतं. तर
त्यांनी काय केलेलं असतं की महाराष्ट्र समिती जी आहे, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठीची जी समिती होती, त्या समितीमध्ये, कारण मुरकुटे नावाचे एक जे व्यक्ती आहे ते दादासाहेब गायकवाडांच्या विरोधामध्ये निवडून आले होते, आणि मग त्यावेळेला सगळ्यांनी असा विचार केला, ह्याचे जे सगळे संदर्भ आहे हे तुम्हाला जवी पवार सरांच्या पुस्तकामध्ये मिळतील. तर एक विचार करून शेड्यूल कास्ट फेडरेशनने महाराष्ट्राची जी समिती होती त्या समितीला त्यांनी सपोर्ट केला होता, आणि तो सपोर्ट झाल्यानंतर त्यावेळेला काँग्रेस पडली होती, म्हणजे काँग्रेसचे कोणी निवडून नव्हते आले, पडली होती इन द सेन्स, आणि निवडून नव्हते आले. तर हे बरोबर ते म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी ते जे वाक्य होते की तुम्ही काँग्रेसला पाडलं, तर हे वाक्य बरोबर चांभाराच्याच तोंडी बरोबर अण्णाभाऊंनी कसे घातले, कारण त्याच्यामध्ये आपल्याला एक सत्य दिसतं, ते मान्य करायला पाहिजे. आणि ते सत्य हे होतं की कारण महाराष्ट्रातला म्हणा किंवा महाराष्ट्र बाहेरचा म्हणा, जो मोस्टली जो चांभार जो समुदाय होता महाराष्ट्रातला, तर मोठ्या प्रमाणावर तो काँग्रेसच्या बाजूने होता. आंबेडकरी चळवळ ही सर्वात शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजे चर्मकार समाजामध्ये जो खेड्यामध्ये राहणारा चांभार आहे तिथपर्यंत ती नाही गेली, कारण बाबासाहेबांचे जेवढे काय चर्मकार सहकारी होते तर त्यामध्ये थोडं म्हणजे थोडे वाद झाले, काही वैयक्तिक होते, काही वेगवेगळे त्याचे डायमेन्शन्स आहेत, ते आत्ता नाही बोलू शकत मी. तर ह्या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं की असं कधी झालं नाही आहे की ज्या पद्धतीने महार कुटुंबाची कुटुंब अगदी खेड्यापासून ते शहरापर्यंत हे जसं आंबेडकरी चळवळीचा भाग बनले, तशा पद्धतीने चांभार समाजातली कुटुंबाची कुटुंब आंबेडकरी चळवळीचा भाग नाही बनले. ह्यामुळे गाव पातळीवर जेव्हा राजकीय उलथापालथींची जेव्हा चर्चा होते त्यावेळेला जो शंकर चांभार आहे तो काँग्रेसची बाजू घेऊन बोलतो, आणि मळू महार जे आहे त्यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चळवळीने एक जे त्याला म्हणतो ना आपण की आत्मविश्वास आलेला असतो, आणि त्या आत्मविश्वासाच्या आधारावर मळू नाना म्हणतो की तुला काय फरक पडला, म्हणजे ते काँग्रेस नाही आली तर. मग ते जे शंकर चांभार म्हणतो की असं नाही, ते हत्तीवरनं असं चिलटाने ते मारणं असं बरोबर नाही, उड्या मारणं. तर मग नाना म्हणतात की मग तुझा हत्ती पडला र कसा, नाना म्हणतात की तुझा हत्ती पडला र कसा, जर तो हत्ती होता एवढा मोठा तो कसं काय पडला. मग ते चांभाराला काय पुढे काय उत्तर देता येईना, तो शांत झाला. मग तेवढ्यात ते चहा पिण्याचा एक सीन त्याच्यामध्ये आहे, आणि शंकर चांभार परत म्हणतो मळू नाना, चहा घेणार का. मळू नाना म्हणतो की मी नाही घेणार. चांभार म्हणतो तू घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने आपापल्या पायरीने वागायला पाहिजे. पण मग ते मळू नाना म्हणतो तू माझ्या घरचं खाशील का, तर चांभार म्हणतो की नाही, असं कसं का, आम्ही का तुझ्या घरचं खायचं का. अशा पद्धतीचे ते सीन आहे की तिथे आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणजे जो चांभार आहे, चांभाराचं कोकणातली किंवा तुम्ही कुठले पण उदाहरणं घ्या की चांभार लोकांची म्हणजे ते शेविंग आणि केस कटिंग जे आहे ते न्हावी लोक नाही करायचे, कारण की जी जातीची जी हायरार्की आहे, जातीची जी उतरंड आहे, त्या उतरंडीमध्ये चांभारसुद्धा ओबीसी लोकांपेक्षा खालचे आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा ते अधिकार नव्हते, म्हणजे ते त्या सगळ्या ज्या सेवा मिळायला पाहिजे त्या त्यांना नव्हत्या मिळत. असं असताना सुद्धा जे आपल्यापेक्षा खालचे म्हणून समजले जातात अशा लोकांशी वागून बोलून आम्ही तुमच्यापेक्षा उच्च आहोत असं म्हणून स्वतःला प्रेझेंट करणं आणि अज्ञान सुख असल्यासारखं, म्हणजे ती गोष्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली शंकर चांभार यांनासुद्धा ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे, कारण पुढे चालून ते असं म्हणतात की जी जात आहे ती देवाने निर्माण केलेली आहे. म्हणजे त्या शंकर चांभारला सुद्धा जातीचं समाजशास्त्र माहीत नाही, जात कशी आपलं वागणं, आपलं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने नियंत्रित करते हे त्यांना पण काही माहीत नाही आहे. सो त्याच्यानंतर काय होतं की शंकर चांभार म्हणतो की आम्ही तुम्हाला दोरी, म्हणजे ती जी हे असते ना चप्पल शिवतानीचा जो दोरा असते तो दोरा आणि आरी हे देतो, हे तुम्ही उपकार माना. ओके. सो मग ते मळू नाना म्हणतात की हो, तुझे हे जे उपकार आहेत ना, हे उपकार फेडल्याशिवाय मी मरणार नाही, असं ते मळू नाना म्हणतात. आणि म्हणजे त्याच्या आधीचा एक जो सीन आहे तो असा आहे की आम्ही तुमच्या घरचं खाणार नाही. तर का नाही खाणार, कारण तुम्ही ढोरं ओढता, तुम्ही ढोराचं मांस खाता, म्हणून आम्ही तुमच्या घरचं खाणार नाही. मग मळू नाना म्हणतात की त्याच
म्हणजे चामड्यांवरती चिलबुलून तू तुझं संसार चालवतो. ॲक्च्युली ही गोष्ट ही खरी आहे. कारण गावकीची कामं करताना मेलेलं ढोर ओढून नेणं, त्याचं चामडं काढणं आणि ते काढून ढोर समाजात जो आहे तर त्यांच्याकडे देणं, ते कच्च्याचं पक्कं करणार, मग चांभार त्याची चप्पल बनवणार. ॲक्च्युली तिघांचाही संबंध ह्या मेलेल्या ढोरांशी, त्यांच्या कातड्यांशी येतो आणि तरीही म्हणजे इट्स ना साईन आहे ते जाती व्यवस्थेचं, की तरीसुद्धा चांभार असं म्हणतो की तुम्ही असं काम करता आणि मग आम्ही नाही खाणार. तर आणि मग त्यानंतर म्हणू नाना म्हणतो की थोडासा विचित्र आहे पण ऐकून घ्या. म्हणून नाना म्हणतो की हे असं सगळं तू करतो, तुझा संसार चालवतो आणि वर बेंबीला थुका लावून बामण, म्हणजे सगळं काही करायचं आणि मग परत म्हणायचं नाही की माझं असं काही नाही आहे. अशा पद्धतीचं तुझं वागणं आहे असं म्हणून नानांचं म्हणणं असतं. मग तो चांभार बोलून घेतो, त्याला म्हणतो की आम्ही तुमच्यावर उपकार करतो. आणि मग मळू नानाचं जे दुःख असतं ते दुःख ते मळू नाना तसंच म्हणजे साठवून मळू नाना म्हणतात की मी तुझे हे उपकार फेडेल आणि त्याच्याशिवाय मी मरणार नाही. थोड्या दिवसानंतर शंकर चांभाराची म्हैस जी आहे ती मरते. ती मेल्यानंतर शंकर चांभार हा मळू नानाकडे जातो आणि मळू नानांना म्हणतो, मळू नाना माझी म्हैस मेली आहे आणि तू तिथं चल आणि तिथं चलून बघ जरा तिच्याकडं. मळू नाना म्हणतो, मेलेली म्हैस बघून मी काय करणार आहे. मग शंकर चांभार यांना त्याची जाणीव होते की मळू नाना काही येणार नाही आहेत, कारण की आधी हे सगळे त्यांचे वाद झालेले असतात. मग ते परत मन्यापरीटाकडे जातो आणि त्यांना सांगतो की हे असं असं आहे. तर ते सांगितल्यानंतर मन्यापरीट पूर्ण गावातील लोकांना घेऊन येतो आणि ते जे शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहेत ते गावाकडे आजही वापरले जातात. म्हणजे लिटरली ही खूप वाईट गोष्ट आहे की आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण एखाद्या समाजाविषयी एवढ्या विचित्र पद्धतीने बोलतो किंवा त्यांना असं टार्गेट करतो. ही खूप वाईट गोष्ट आहे खरं म्हणजे. तर ते येताना काय म्हणतात की महाराज चढली, त्यांना आता गाव दिसना, चला म्हारुडा द्या पेटून. म्हणजे जर गावकीची कामं आपण केली नाही किंवा महार लोकांनी केली नाही तर त्या गावातली जी लोक होती ती लोक कशा पद्धतीने त्या गावातल्या लोकांशी वागायची. आणि फक्त त्यांनी गावकीची कामं करण्याचं नकार दिल्यामुळे हे असं बरेचदा होतं, आपल्याला याचे अनुभव आहे. तर हे करत असताना जेव्हा तो परीट येतो, त्या परीटाच्या समोर मळू नाना उभा राहतो आणि अगदी एकटाच असतो, तो उभा राहतो. त्याच्यात एकटं उभं राहण्याची ही ताकद आली कुठून, तर ती आंबेडकरी चळवळीने त्याला दिलेली शक्ती आहे, तो आत्मविश्वास आहे की ही गावकीची कामं मला सोडायची आहे कारण त्याच्यामध्ये माझं शोषण होतं. तर तो मन्यापरीट म्हणतो की तू बाजूला सरक, मी म्हारुडा पेटवून देणार आहे. तर मळू नाना म्हणतो की तू पेटवू नकोस, मीच स्वतः हा म्हारुडा पेटवणार आहे. कारण की वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या गावामध्ये सेवा देत असताना सुद्धा स्वतःला इतरांच्या सेवा न मिळता सतत अपमान सहन करणं, ह्या गोष्टीतून म्हणजे तुझं मळू नाना आहे, मळू नानाने त्या दिवशी केलेला तो विद्रोह आहे. आणि तिथं पाटील येतो, गावातले सगळे लोक येतात आणि मग तो शंकर चांभार समोर येऊन म्हणतो की माझी जी म्हैस आहे ती मेली आणि ही लोक ती ओढायला नाही म्हणतात, असं का. तर जेव्हा ह्यांची चप्पल शिवायची असते किंवा ह्यांच्या चपलेचं काम असतं तर तेव्हा मी त्यांना मदत करत नाही का, मी त्यांना आई आणि सळ देत नाही का. मग मळू नाना म्हणतो की असं कोण नाही म्हणतं, आमची जेव्हा चप्पल काही प्रॉब्लेम होतो तर त्यावेळेला तू देतो ना आम्हाला, सळ देतो, आम्हाला आरी पण देतोस. मग मळू नाना सुद्धा घरात जातो आणि घरामध्ये जाऊन तो आरूस आणि कावडणी ह्या 2 गोष्टी आणतो. ह्या 2 गोष्टी म्हणजे मेलेली ढोरं ओढण्यासाठी लागणारी ही म्हणजे हे आहेत, काय म्हणतात त्याला लागणारी साधनं आहेत. हे दोन्ही ते घेऊन येतो आणि त्या शंकर चांभाराला देतो. त्या शंकर चांभाराला ही दिल्यानंतर ते शंकर चांभार म्हणतो की आता मी याचं काय करणार आहे, हे कसं याचं मी काय करेल. तर तो म्हणतो की आरी आणि सळ घेऊन मी जे करत होतो
तेच आता तू हे 2 गोष्टी घेऊन कर. तू मला एकदा दिलं होतं, ही तुझ्या उपकाराची परतफेड. याला आपण म्हणजे जाती म्हणून नाही बघायला पाहिजे. खरं म्हणजे जाती व्यवस्था कशा पद्धतीने माणसाला वागायला लावते आणि बोलायला लावते, हे या कथेमधनं आपल्याला दिसतं. यामध्ये जे मळू नाना आहेत किंवा मळू महार जे आहेत, त्यांचे जे शब्द आहे, त्यांचं जे दुःख आहे, जे सगळ्या गावांनी बघितलं जेव्हा ते चांभाराला आवडणी आणि आरुसा देतात, कावडणी आणि आरुसा देतात. तर इमॅजिन करा ही गोष्ट, की याचा कोणता लिखित पुरावा आपल्याकडे असणार आहे, की कशा पद्धतीने बलुतेदारी व्यवस्थेमध्ये म्हणजे जे न्हावी होते किंवा त्यांच्या लाईनमध्ये असणारे जे काय लोक होते, ते त्यांच्या सेवा चांभारांना, मातंगांना, महारांना देत नव्हते. असे कितीतरी लोक आहेत. अगदी कोकणामध्ये सुद्धा बरेचसे चर्मकार असे आहेत की घरच्या घरी केस कापणे आणि शेविंग वगैरे घरी करणार, ते लोक नाही करणार, म्हणजे जे न्हावी लोक ते नाही करणार. असे खूप उदाहरणं आहेत. आणि हीच लोक म्हणजे चांभार असेल किंवा मातंग असेल, तर ह्यांना सुद्धा म्हणजे हे सुद्धा त्यांच्यासारख्याच असणाऱ्या लोकांना स्वतःची सेवा नाही देत. तर ह्यामध्ये सर्वात जास्त ज्या व्यक्ती, ज्या समाजाचं, ज्या समूहाचं जे शोषण झालं किंवा ज्यांना प्रचंड अपमान सहन करावा लागला, तो महार लोकांना आहे. कारण की गावकीची सगळ्यात जास्त कामं त्यांनी केलेली असताना त्यांना मात्र कुणाचीही सेवा नव्हती, त्यांच्या सेवा मात्र होत्या. तर हे जे दुःख आहे किंवा बलुतेदारी पद्धतीमध्ये असणारा हा जो दोष आहे, हा सांगण्यासाठीचा आपल्याकडे लिखित पुरावा कुठे असणार आहे? आणि हे जर लिहायचं असेल तर अशा पद्धतीने आता अशा कितीतरी गोष्टी असतील की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे दिसतील. तर त्यातनं ज्या फॅक्ट्स आहेत, म्हणजे बाबासाहेब जे म्हणतात की तुम्ही तर्क उपस्थित केलं पाहिजे. म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं की चांभाराची जी सेवा होती ती त्याच्यापेक्षा वरच्या जाती ज्या होत्या तर त्यांच्यासाठी होती, पण मांगासाठी आणि महार लोकांसाठी ती नव्हती. म्हणजे जुनं पायपोस जे आहे ते. नवीन चप्पलच्या बाबतीमध्ये असा कोणताही पुरावा आपल्याकडे नाही आहे की ते देत नव्हता म्हणून. सो ही जी गोष्ट आहे, म्हणजे ही जी जाती व्यवस्थेमधली आणि मध्ययुगीन महाराष्ट्रातली आणि हे जे संबंध आहेत, जे आजही म्हणजे आज तर काय बलुतेदारी पद्धती नाही आहे. आज म्हणजे कुणीही कुणाकडे जाऊन चप्पल घेऊ शकतं, कुणीही कुणाच्या घरी जाऊन जेवू शकतं. आज खूप मर्यादा ज्या आहेत त्या आपण ब्रेक केलेल्या आहेत. आज आपण म्हणजे सोबत राहतो, फिरतो, जेवण करतो, अभ्यास करतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी चर्मकार, मातंग सगळं एकत्र येऊन आपण करतो, म्हणजे बुद्धिस्ट आहात. तरीही म्हणजे त्या काळामध्ये असणारी ती जाती व्यवस्था, ते सिम्पटम्स, ते आजही आपल्या वागण्या बोलण्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. आज तर बलुतेदारी पद्धती नाही आहे. आज तर ती हायरार्की जी आहे ती प्रत्यक्षपणे आपल्याला समाजामध्ये जरी दिसत नसली तरी इनव्हिजिबली म्हणजे अप्रत्यक्षपणे ती आपल्या कृतीमध्ये आजही दिसते, की ती आपण पाळून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही आहे. आज या भारतामध्ये संविधानाचं राज्य असताना सुद्धा अप्रत्यक्षपणे फक्त आज तिची पद्धती बदलली आहे. अशा पद्धतीने ही कथा संपते आणि यातनं म्हणजे बलुतेदारी पद्धतीमध्ये असणारा जो मूळ एक जो खूप मोठा दोष होता की एका विशिष्ट समाजावर एवढा अन्याय होतो, तर हे आपण या कथेच्या माध्यमातून सांगू शकतो. आता ही काय एक कथा नाही आहे, एक आणखी 2-4 उदाहरणं मी घेते. चित्रा नावाची एक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीमध्ये दुसरं महायुद्ध जे होतं, आपण स्त्रियांचा अभ्यास करतो इतिहासामध्ये, तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची जी मागणी झाली त्या मागणी मध्ये स्त्रियांची पण एक मागणी झालेली होती. त्यामुळे बऱ्याचशा गावाकडनं ज्या मुली होत्या, स्त्रिया होत्या, तर त्यांचीसुद्धा खरेदी विक्री झालेली. तर ह्या संबंधाने ती जी चित्रा कादंबरी आहे, ती चित्रा कादंबरी खूप मोठा प्रकाश त्याच्यावर टाकते. तर जेव्हा आपण स्त्रियांचा इतिहास लिहितो तर ते इतिहास लिहित असताना आपण ह्या कादंबरीकडे बघितलं पाहिजे. कारण की अण्णाभाऊ साठेंनी लिहित असताना
तत्कालीन कालखंडामध्ये त्यांना माहीत असलेल्या किंवा त्यांना ज्यांनी कोणी अनुभव सांगितले असतील त्या सर्वांचा आधार घेऊन ते लिहिलेलं आहे. ह्याचे आपल्याला कंटेम्प्ररी जे सोर्सेस लागतात ते मिळू शकतात. दुसरं आहे चिखलातील कमळ. हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. चिखलातील कमळमध्ये सुंदराबाई नावाची एक मुरळी स्त्री असते, तिला मुलगी असते सीता नावाची. तर त्या सुंदराबाईला तिच्या मुलीला मुरळी करायचं नसतं. तर हे एकमेव उदाहरण नाही आहे, असं कंटेम्प्ररी आणखी एक उदाहरण आहे. ते उदाहरण मी तुम्हाला आधी सांगते आणि मग नंतर तुम्हाला हे कळेल. गायकवाड शिवबाई जाधव, नंतर तिचं लग्न झालं. ती गायकवाड ही मुरळी स्त्री, आणि मुरळी स्त्रिया म्हणजे कुठल्या स्त्रियांना मुरळी सोडायचे, तर स्पेसिफिकली अस्पृश्य जातींमधल्या मुलींना मुरळी सोडायचे, ज्या मुली दिसायला सुंदर असतात अशा मुलींना, किंवा एखाद्या वेळेला नवस केलेला असेल वगैरे वगैरे. तर अशी ही शिवबाई जाधव होती. शिवबाई जाधव यांच्याविषयी शिवराम जानबा कांबळे यांच्या पुस्तकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लिहिलेलं पण आहे, आणि तत्कालीन जे कंटेम्प्ररी जे प्रिंटेड असणारे जे वृत्तपत्र होते त्याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर ही जी शिवबाई असते, ही शिवबाई समाजातील पंचांना विनंती करते, मला मुरळी व्हायचं नाही आहे, मला चांगलं आयुष्य जगायचं आहे, मला मुरळी सोडताना माझ्या मनाचा कोणी विचार केला नाही, आणि असं म्हणून ती लग्न करते. एका गायकवाड नावाच्या महार व्यक्तीसोबतच तिचं लग्न होतं. आणि हे लग्न कोल्हापूरला जे हॉस्टेल आहे मिस क्लार्क हॉस्टेल म्हणजे त्या कालखंडामध्ये महार मुलांसाठी बांधलेलं ते हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलच्या आवारामध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चांभार, मातंग, महार आणि ढोर ह्या सर्व जातीची लोक त्या शिवबाईचं जे लग्न असतात ते स्वीकारतात, आणि ते स्वीकारून ते समाजाला असा संदेश देतात की आम्ही आमच्या समाजातल्या मुलींना आता मुरळी सोडणार नाही, आणि ज्या स्त्रिया मुरळी सोडलेल्या आहे त्या सर्वसामान्य जीवन जगू शकतात, त्या लग्न करू शकतात, आणि आम्ही ते स्वीकारत आहोत असं ते सांगतात. पण हे असं एवढं सगळं करूनही त्या कालखंडामधलं एक न्यूजपेपर आहे, त्याच्यामध्ये ते एक त्याचा जो शेवटचा भाग आहे तो आला आहे, तो म्हणजे हा की तिचं लग्न झाल्यानंतरही समाजामधला एक पुरुष तिला तिच्या नवऱ्याच्या समोर शिवबाई जाधवला घरातनं काढून, का तर तू मुरळी आहेस आणि तुला संसार करण्याचा अधिकार नाही, तुझ्यावर म्हणजे मंदिरामध्ये ती असली पाहिजे आणि तिच्यावर सर्वांचा अधिकार आहे, तू लग्न का केलंस म्हणून तिला तिच्या नवऱ्याच्या समोर घरातनं काढून तिला मारतो. आणि ह्याचे पुरावे आपल्याला म्हणजे प्रिंटेड लेखी स्वरूपामध्ये मिळतात. अशाच पद्धतीचं हे उदाहरण आहे की ही जी सुंदराबाई आहे ही सुद्धा मुरळी आहे, आणि हिला जे मूल होतं त्या मुलीला तिला मुरळी म्हणून सोडायचं नसतं. तिला मुरळी म्हणून सोडायचं नाही आहे, परंतु काही कारणास्तव म्हणजे ज्याची ती मुलगी आहे, म्हणजे सीता ही ज्या व्यक्तीपासून तिला झालेली असते तो तिचा नवरा, तर तो बरा नसतो, त्याला बरं वाटत नाही. मग ती म्हणते की जर माझ्या नवऱ्याला बरं लागलं तर मी माझी मुलगी मुरळी सोडेल, असं ते नवस वगैरे बोलणं आणि अंधश्रद्धा ह्या तत्कालीन कालखंडामध्ये हे ऑब्वियस आहे, ते होतं. आज आपण एवढ्या प्रमाणामध्ये नाही मानत. पण नंतर तिला वाईट वाटतं, तिचा नवरा चांगला होतो, पण नंतर ती म्हणते की नाही, मी जरी असं म्हटलं असेल ना तरी मला माझ्या मुलीला मुरळी नाही सोडायचं, ती नाही सोडत. मग त्याच्यानंतर तिच्या घरातले तिचे सावत्र भाऊसुद्धा आजारी पडतात, आणि मग सगळ्या गावामध्ये चर्चा होते की ही हिच्या मुलीला मुरळी सोडणार होती आणि हिने मुरळी नाही सोडलं, मग त्याच्यामुळे हे असं झालं. आणि मग तिची इच्छा नसताना तिला तिच्या मुलीला जे सीताला मुरळी म्हणून सोडावं लागतं. मग हा जो एका अस्पृश्य महिलेचा तिला तिच्या मुलीला ह्या नरक यातनांमध्ये ढकलायचं नसताना सुद्धा फक्त समाज व्यवस्था म्हणते म्हणून, फक्त समाजाच्या प्रथा आणि परंपरा सांगतात म्हणून तिला तिच्या मुलीला मुरळी म्हणून सोडावं लागतं. तर हा जो अस्पृश्य स्त्रियांचा जो इतिहास आहे किंवा त्यांची झालेली जी कुचंबना आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत, नाही तेव्हा तर जे अभ्यासक आहे ते तर अशा
अशा गोष्टी असतात समाजामध्ये एका विशिष्ट स्तरातल्या ज्या महिला आहेत त्यांनाच जसं काय दुःख असतं, मग त्यांनाच जसं काय त्यांचे जे विचार आहेत तेच फक्त स्त्रीवादी विचार असतात आणि त्यांच्याच विचारांचं सगळं गुणगान असतं. पण अस्पृश्य स्त्रियांच्या बाबतीतलं जे काय लिखाण आहे किंवा अस्पृश्य स्त्रियांनी जे काय भोगलेलं आहे ह्या समाज व्यवस्थेमध्ये, बलुतेदारी पद्धतीमध्ये, ह्या सर्वांना लिहायचं जर असेल तर मग लिखित साधनं आपण कुठून आणणार? त्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या ह्या ज्या कथा आहेत त्या कथांमधनं आपल्याला जे अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली चिखलातलं कमळ ही जी कादंबरी आहे ही सत्य आहे आणि ह्याच्यामध्ये सांगितलेले पात्र जे याच्यामध्ये तथ्य आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला शिवबाई जाधव यांचं उदाहरण दिलं की हे असं असतं. म्हणजे असं नको व्हायला की ती फक्त कथेमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये तसं काही नाही. म्हणजे ते सांगण्यासाठी मी तुम्हाला ते उदाहरण दिलं. तर अस्पृश्य स्त्रियांना अशा कितीतरी गोष्टी होत्या की ज्या त्या सहन करत होत्या. तर त्यांचं जे एक अनुभव विश्व आहे त्या अनुभव विश्वाला, त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना, ह्या सगळ्यांना आपण स्त्रीवादी इतिहासामध्ये जर मांडायचं असेल किंवा स्त्रीवादी अप्रोचने जर त्याचा अभ्यास करायचा असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या ह्या ज्या कादंबऱ्या आहेत किंवा ह्या ज्या कथा आहेत तर ह्या आपल्याला उपयोगी पडू शकतात. त्यानंतर एक जी कथा आहे ती आहे सोन्याचा मणी. तर त्या सोन्याच्या मणीमध्ये बनाबाई नावाची एक सामान्य खेड्यामध्ये राहणारी एक आजी असते. तिची मुलं वारतात, त्याच्यामुळे ती असं ठरवते की मी आता माझ्या मुलीकडे राहायला जाणार मुंबईला. तर आंबेडकरी चळवळीचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चळवळीचा जो इतिहास आहे तो जर लिहायचा असेल तर ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महार कुटुंबाचा सुद्धा लिहिल्या जाईल एवढं त्या प्रत्येक कुटुंबाचं काम आहे. कारण ज्याला आपण फॅमिली हिस्ट्री म्हणतो ती फॅमिली हिस्ट्रीमध्ये तर जवळजवळ सर्वच्या सर्व महार कुटुंब जेवढे पण महाराष्ट्रामध्ये राहतात त्या प्रत्येकाचं कुठे ना कुठे काही ना काही कॉन्ट्रीब्युशन आहे. हे सगळं आपण लिहू शकतो. तर ही बनाजी म्हणजे बनाबाई जी आहे ही असा विचार करते की आता मी माझ्या मुलीकडे जाणार आहे. मग तिचं वय झालेलं असतं. मग आता मला जर मृत्यू तिथेच झाला तर मेल्यानंतर माझ्या तोंडामध्ये जो सोन्याचा मणी म्हणजे प्रथा आहे आपल्याकडे की जो माणूस मरतो तर त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा मणी आणि पान असतं खायचं ते ठेवलं जातं. तर ते तसं मग तिला तिच्या मृत्यूपश्चात सगळ्या गोष्टी नीट व्हायला पाहिजे ना. मग आता मुलगी कुठून आणणार सोन्याचा मणी? म्हणून ती काय करते की ती स्वतः एक सोन्याचा मणी पदराला असं गाठ बांधून ती जाते आणि त्यावेळेला ती मुंबईमध्ये जिथे असते तिथे आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते फंड गोळा करत असतात. तर हा 57-58चा हा काळ आहे. तर त्या काळामध्ये ही बनाआजी जी असते ही आजी नुकतीच गावाकडनं आलेली असते. मग त्यांना असं वाटतं ही काय देणार आपल्याला ही आजी. मग तिला ते कळतं की ही आलेली आहेत माणसं आणि असं. तर ती कुठलाही विचार न करता ती आजी तिच्या पदरामध्ये बांधलेला जो सोन्याचा मणी आहे तो सोन्याचा मणी हा त्या कार्यकर्त्यांना देतो. आता त्या आजीने चळवळीसाठी कारण आंबेडकरी चळवळ जी आहे ती खेड्यातली जी माणसं आहे ह्या माणसांनी दाखवलेला जो आत्मविश्वास आहे, ह्या माणसांनी बाबासाहेबांवर ठेवलेला विश्वास आहे, या माणसांनी आपल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहे त्यांना सुख मिळावं म्हणून अक्षरशः स्वतःचाही विचार न करता केलेलं त्यांचं जे काम आहे त्या आधारावर ही सगळी आंबेडकरी चळवळ उभी राहिली. तर ही आजी त्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. ही आजी तिच्या मरणासाठी तिने ठेवलेला तो सोन्याचा मणीसुद्धा चळवळीसाठी देते. ह्या आजीसारख्या किंवा ह्या बना आजीसारख्या अशा कितीतरी स्त्रिया असतील की ज्यांनी चळवळीसाठी स्वतः म्हणजे योगदान दिलेलं आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या काळातली जी माणसं आहेत ती अशी म्हणजे त्या माणसांविषयी मला खूप आत्मीयता वाटते. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे काही भोगलं, त्यांनी जे काही चळवळीमध्ये काम केलं त्याचे बेनिफिट्स जे आहेत ना ते त्यांना नाही मिळाले. ती अशी एक पिढी होती की त्या पिढीला फक्त आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं आयुष्य सुखात जावं, आपण जे सहन केलं ते त्यांना सहन करायला लागू नये म्हणून त्या पिढीने प्रचंड मेहनत केली. कोरड्या भाकरी आणि उपाशी राहून मैलोनमैल चालून ही माणसं जात होती. ही माणसं ही अशी पिढी आहे की ज्याला त्यांनी मेहनत केली चळवळीमध्ये,
त्यांनी चळवळीसाठी खस्ता खाल्ल्या, पण चळवळीचं कुठलंही बेनिफिट त्या माणसांना मिळालं नाही आणि म्हणून ही माणसं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं योगदान हे इतिहासाच्या कक्षेमध्ये येणं फार गरजेचं आहे. मग आता बनाजीने केलेलं जे काय काम होतं किंवा हिने जे काही दान दिलेलं आहे चळवळीसाठी, ह्याचा आपल्याकडे लिखित पुरावा कुठून असणार आहे? किंवा ह्या आजीसारख्या अशा अनेक स्त्रिया आहेत, तर ह्यांच्या विषयीचे जर डॉक्युमेंट नाही आहे तर मग आपण लिहायचंच नाही का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ह्यांच्याविषयी आपण जर लिहायचं असेल तर मग काय करायचं? मग आपल्याला जर असं लिहायचं असेल तर बाबासाहेब ज्या पद्धतीने सांगतात की जिथे कुठे आपल्याला म्हणजे थोडेफार लिखित पुरावे मिळतात किंवा कुठेतरी गाणी आहेत, कुठेतरी कथा आहेत, तर त्याच्यावर तुम्ही काम करा आणि त्यातनं तुम्ही तर्क उपस्थित करा. त्या तर्कांना क्रॉस चेक करा आणि एक इतिहासाची मांडणी करा. तर ही जी मांडणी आहे किंवा बाबासाहेब ह्या ज्या गोष्टी आपल्याला सांगतात की आपण अशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, ही जी पद्धती आहे किंवा बाबासाहेबांनी सांगितले जे पॅरामीटर्स आहे, हे जर आपण अण्णाभाऊ साठेंच्या फक्त ह्याच नाही, इथून पुढच्या कुठल्याही कथांना, कादंबऱ्यांना आपण जर हे पॅरामीटर्स लावले तर त्यामध्ये इतिहासाचे तथ्य आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये दिसतात. आणि हे विखुरलेल्या हे आपण जे तथ्य आहे हे आपण गोळा करून त्याची इतिहासाची एक सलग मांडणी आपण केली पाहिजे. हे माझं आजचं प्रेझेंटेशन होतं आणि मी इथं थांबते आहे. कुणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता मला, पण तत्पूर्वी मला तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की पोस्ट करा. तोपर्यंत मला एक सूचना फक्त सगळ्यांना द्यायची आहे. ती अशी आहे की मागचे 2 लेक्चर्स झाल्यानंतर मला भरपूर फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. जवळजवळ आजसुद्धा 1000 फ्रेंड रिक्वेस्ट आहेत की ज्या पेंडिंग आहेत. म्हणजे त्या मी ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे कारण जी फ्रेंड लिस्ट आहे ती फुल झालेली आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, वी ऑल्सो मेड हिस्ट्री ह्या फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा. ते पेज मी खास तुमच्या सगळ्यांसाठी काढलेलं आहे कारण मी जो काही अभ्यास करणार किंवा मी जे काही प्रकाशित करणार किंवा जे काही माझं म्हणणं असेल मी ते त्या पेजच्या माध्यमातून सर्वांच्या समोर सांगणार आहे. कारण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली माझ्या पर्सनल जे फेसबुक अकाउंट आहे त्याला अटॅच करणं मला शक्य होत नाही आहे. म्हणजे मी त्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे कारण ते फुल झालेलं आहे. तर जे 1000 फ्रेंड रिक्वेस्ट आहेत त्यामध्ये जर तुम्ही आत्ता जे कोणी लाईव्ह आहात तुम्ही जर त्याच्यामध्ये असाल तर तुम्ही प्लीज त्या वी ऑल्सो मेड हिस्ट्री ह्या फेसबुक पेजला लाईक करा. एवढं मला सांगायचं होतं. आणि आता जर कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. दीपक गायकवाड सर, जय भीम. खूप सारे लोक असतील पण लक्ष नाही आहे. म्हणजे जे कोणी आज होते, कुणाचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता. प्रशांत खांडेकर सर, देव सर, अविनाश, आय थिंक खूप लोक होते पण आता स्क्रीनवर जेवढ्यांची नावं येत आहेत ना मी तेवढ्यांचीच नावं वाचते आहे. आय थिंक अलोने सर पण होते वाटतं आणि की बरेच डोंट नो जे कोणी होते जे माझ्या ओळखीचे आहेत ते सर्व. मला आता स्क्रीनवर काय तुमची नावं दिसत नाही आहेत. कुणाचे काय प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आणि हा पेपर मी टाकणार आहे उद्या परवा लगेच फेसबुकला, तर तेव्हा तुम्ही तो वाचू शकता. क्वेश्चन आहे का कैलास भिसे? काय आता नाही आहे दिसत आहे. एनिवे जयपाल कठारे सर होते. ठीक आहे, मला जी बोलण्याची संधी दिली आहे बहुजन संघटक पेजचे सर्वजित बनसोडे सर, त्यानंतर राहुल खांडेकर सर आणि ह्या पेजचे बॅकबोन हर्ष आणि सौरभ, त्याचबरोबर सिंहल बनसोडे आणि सुचिता कांबळे, हे जे ह्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे कारण तुमच्या सगळ्यांमुळे मला सगळ्यांशी बोलता येते. आय थिंक कुणाचंच क्वेश्चन नाही आहे. सो ठीक आहे, म्हणजे आता थांबायला काय हरकत नाही आहे. थँक्यू सो मच. 300 लोक लाईव्ह आहे. आय एम व्हेरी हॅपी.
पण प्रश्न असायला पाहिजे. नाही आहे कुणाचाही क्वेश्चन. ठीक आहे. उत्तम जाधव सर, आहे कुणाचं क्वेश्चन? हिंदी में बोलो बहन. अभी तो पूरा प्रेजेंटेशन हो चुका है भैया. अगर आप स्टार्टिंग में बोलते तो शायद मैं कुछ कुछ बीच में हिंदी में मतलब बताती थोड़ा थोड़ा तो भी. एनिवे, ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही ऐकून घेतलात. थँक्यू.